कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। शिक्षण मंडळाचा वरिष्ठ अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडला, एसीबीच्या कारवाईने प्रशासनात खळबळ। रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रात अवैध एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा, ऑपरेशन क्लीन सी अंतर्गत धाड। चिपळूण शहरात वनविभागाच्या भिंतीवर उमलले भाजपचे कमळ, काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरू आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। आणि वेंगुर्ल्यात बिबट्याची दहशत, घराच्या स्वयंपाकघरात शिरला बिबट्या, वनविभागाकडून थरारक रेस्क्यू। पाहुयात सविस्तर वृत्त। नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। राजेंद्र माणिक आहिरे असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते उपसंचालक आणि मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। मिळालेल्या माहितीनुसार एका इलेक्ट्रिकल कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी अहिरे यांनी स्टोअर्स विभागाचे प्रभारी मनोहर पवार यांच्या माध्यमातून 22,176 रुपयांची लाच मागितली होती। त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली। पडताळणीनंतर लाचेची रक्कम 20,000वर निश्चित करण्यात आली। त्यानंतर एसीबीच्या नवी मुंबई पथकाने सापळा रचत वाशी येथील कार्यालयात अहिरे यांना 20,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलाय। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। खेडमधील फुरुस परिसरातील फुरुस पोयनार मार्गावरील सुमारे 80 ते 85 वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच तोडला असून त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे। 2 जेसीबी मशीनच्या साहाय्याने हे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी या कामामुळे फलसोंडा परिसर आणि पोयनार गावाचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून सध्या केवळ पायवाट स्वरूपात तात्पुरता मार्ग उपलब्ध आहे। मात्र या मार्गावरून रिक्षा किंवा 4 चाकी वाहने जाऊ शकत नसल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी पायी प्रवास करावा लागतोय। विशेषतः शाळकरी मुलांना दररोज पायपीट करावे लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होतीये। आपत्कालीन परिस्थितीत वाहनांची सोय नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रात अवैध एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय। ऑपरेशन क्लीन सी अंतर्गत मध्यरात्री समुद्रात अचानक धाड टाकत मत्स्य व्यवसाय विभागाने अवैध मासेमारी करणाऱ्या 3 नौका रंगेहात पकडल्या। ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेसाठी मत्स्य व्यवसाय विभागाची संपूर्ण यंत्रणा ॲक्टिव्ह मोडमध्ये आणण्यात आली असून अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर तैनात करण्यात आले आहेत। अवैध एलईडीद्वारे मासेमारीमुळे समुद्री जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होत असल्याने विभागाने कडक भूमिका घेतली आहे। एलईडी मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील महाड वराठी येथे बांधण्यात आलेल्या जेटीच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मोठ्या गाजावाजात पूर्ण झालेल्या जेटीच्या कामाला अवघ्या 1 ते 2 वर्षातच तडे गेल्याचं समोर आलंय। जेटीवरील सिमेंट निखळू लागले असून लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। विकासाच्या नावाखाली ठेकेदाराने करोडोंच्या कामाला चुना लावल्याचा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात येतो आहे। निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते आहे। चिपळूण शहरात वनविभागाच्या भिंतींवर भाजपचं कमळ चिन्ह रंगवल्याच्या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलंय। वनविभागाने सुशोभीकरणासाठी नुकताच मोठा निधी खर्च करून भिंतीचे नूतनीकरण केले होते। मात्र 2 दिवसांपूर्वी भाजपचा स्थापना दिवस साजरा करताना काही कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या भिंतींवर भाजपचे कमळ चिन्ह रंगवल्याचा प्रकार समोर आला। या घटनेमुळे काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे।
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार रात्रीच्या वेळी घडला असून भिंत रंगवल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान या प्रकरणात 24 तासात गुन्हा दाखल झाला नाही तर काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी दिला आहे। या प्रकारामुळे चिपळूणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून वन विभागाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक शिवतेज डिजिटल CBCT इमेजिंग युनिटचे उद्घाटन उत्साहात पार पडले। या युनिटचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्षा ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक सिद्धेश कदम प्रमुख उपस्थित होते। CBCT म्हणजेच कोन बीम कम्प्युटेड टोमोग्राफी या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दात, जबडा आणि चेहऱ्याच्या हाडांचे त्रिमितीय तसेच अचूक निदान शक्य होणार आहे। इम्प्लांट, रूट कॅनल आणि जटिल दंत उपचारांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे। या सुविधेमुळे कोकणातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही। कमी वेळेत अचूक रिपोर्ट मिळाल्याने उपचार देखील जलद होणार आहेत। तसेच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार असल्याने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे। सगळ्या स्टाफचं पहिल्यांदा सगळ्यांना अभिनंदन आणि सगळे पत्रकार बंधूंना तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। आणि मी अशा कार्यक्रमात कधी येत नाहीये, दोघं पहिल्यांदाच बसलोय आणि खूप पहिल्या वेळेला जे आम्ही कॉलेज सुरू केलं इथे, भाई आणि मी आणि योगिता, आम्हाला काही माहीत नव्हतं डेंटलचं हे काय कॉलेजचं असतं म्हणून। तर त्याप्रमाणे पुढे नंतर एवढं प्रयत्न करून चला एक भाईने एक मोठं हे उचललेलं ते ध्येय त्यांचं होतं ते पूर्ण केलं आणि या मुलांनी त्याला साथ दिली। त्यामुळे सगळ्यांचं मी अभिनंदन आणि माझ्या मुलांचं पण मला खूप खूप अभिमान वाटतो की त्यांनी हे बाईंचे सगळे काही सगळे जे संस्था आहेत ते पुढे न्यायचा प्रयत्न करतायत। त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते, सगळ्या स्टाफचा पण। CBCT शिवतेज च्या युनिटच्या इनॉग्रेशनसाठी इथे आपल्या अध्यक्ष ज्योती रामदास कदम मॅडम आणि उपाध्यक्ष सिद्धेश ज्योती रामदास कदम सर उपस्थित आहेत। त्यांनी आपल्या आज CBCT मधील मशीनचे उद्घाटन केले, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। ही मशीन संदर्भात आपल्याला 3D इमेजिंग मोडॅलिटीमध्ये प्रत्येक ओरोरल मॅक्सिलोफेशियल रिजनचे इमेजिंगला हेल्प करते। आतापर्यंत आपण जे एक्सरेस घेत होतो ते सगळे 2 डायमेन्शनल इमेजिंग मध्ये होते, म्हणजे 2D प्रत्येक चेहऱ्याच्या फक्त 2 बाजू याच्यामध्ये दिसत होत्या। पण आता आपण इथे 3D इमेजिंग मोडॅलिटी आणली आहे, जी उत्तर कोकणामध्ये सर्वात पहिली आणि हाय एंड मशीन आहे। या मशीनचा आपल्याला प्रत्येक पेशंटला भरपूर फायदा होईल। आपण आतापर्यंत जे एक्सरेस लागायचे पेशंटला ज्या ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायचो त्यासाठी आपण रेफरल पनवेल किंवा रत्नागिरी मध्ये पाठवायचो, त्यामुळे पेशंटची भरपूर गैरसोय व्हायची, पेशंटला फार प्रवास करावा लागायचा आणि त्याची किंमत पण जास्त असायची। पण आपण आता हे संस्थेचं इन्स्टिट्यूट संस्थेचं असल्यामुळे आपल्या इथे कमी दरात तेच ट्रीटमेंट कमी वेळेत पेशंटला देऊ शकू आणि याचा पेशंटला भरपूर फायदा होईल, पेशंटचा वेळ वाचेल। हीच आमचा एक उत्तम प्रयत्न होता। अजून आपण विद्यार्थीगण आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे ऍडव्हान्स होते संशोधन पण इथे आपण प्रकल्प घडवून घेऊ, यासाठी या मशीनचा आम्ही मेन उद्देश होता, स्थापनेचा मेन उद्देश होता। सर्वप्रथम मी आज या ठिकाणी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष माझे आई ज्योती रामदास कदम, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे CEO डॉक्टर हिमांगी पोळ, आमचे डीन डॉक्टर वर्षा जाधव आणि ह्या आज या ठिकाणी ज्या इक्विपमेंटचं ज्या इन्स्ट्रुमेंटचं आपण जे अनावरण केलेलं आहे त्यांची देखभाल ज्यांच्याकडे आहे ते आहेत डॉक्टर आदित्य दुपारे। त्यांच्या अंडरमध्ये ही जे इक्विपमेंट आपण या ठिकाणी अनावरण केलेलं आहे। खरं म्हणजे तर आज एक कोकणामध्ये मी असं म्हणेन की एक चांगला उपक्रम आज शिवतेज आरोग्य सेवा संस्था यांच्या मार्फत आपण आज इथे सुरू केलेला आहे। पण हे विसरून चालणार नाही की ह्याचं पहिलं पाऊल आदरणीय रामदासभाई कदम यांनी 2007 मध्ये हे पहिलं पाऊल उचललेलं आणि आज कोकणवासियांना आपण एक जगामध्ये जी सुविधा उपलब्ध होऊ शकते ती सुविधा आज कोकणामध्ये, खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये आपण ती सुविधा आपण कोकणवासियांना उपलब्ध करून देतोय। सदतीजी म्हणाले की इकडच्या नागरिकांना, इकडच्या पेशंटना रत्नागिरी किंवा मग पनवेल फक्त एखादा स्कॅन करायसाठी जावं लागत होतं, तर देर आहे दुरुस्त आहे। पण अशी ही मशीन आज आपण शिवतेज आरोग्य सेवा संस्था योगिता डेंटल कॉलेजमध्ये उपलब्ध नागरिकांना करून दिलेली आहे। आम्ही इथेच थांबणार नाही आहोत,
अजून असे अनेक प्रकल्प आणि अनेक असे इक्विपमेंट सुद्धा आणण्याच्या मार्गावर आपण आहोत. शेवटी कोकणवासियांना एक जगामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात त्या सुविधा आम्हाला या खेड तालुक्यामध्ये आणायचे आहेत. त्याचा हा एक पहिला उपक्रम आपल्या ठिकाणी आहे. तर मला वाटतं की आपली सुद्धा साथ आणि जनतेची साथ आणि पत्रकार बांधवांची साथ मिळावी या संदर्भात. म्हणून पुन्हा एकदा मी पूर्ण या कॉलेजच्या सगळ्या जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी सुरू केलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेत पार पडलेल्या समाज कल्याण, महिला व बाल कल्याण तसेच शिक्षण आणि पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. शिक्षण, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांमधील त्रुटींवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजना अपूर्ण असल्याचे बैठकीत समोर आले. काही ठिकाणी टाक्या उभारूनही पाणीपुरवठा सुरू नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांना पैसे दिले जाणार नाहीत आणि अपूर्ण काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिला. आरोग्य विभागातील त्रुटींचा आढावा घेण्यात आला. काही उपकेंद्रे रात्री बंद राहणे, डॉक्टरांची कमतरता तसेच आवश्यक औषधांचा तुटवडा यावर सदस्यांनी चिंता व्यक्त केली. याशिवाय RTE प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा तक्रारी सविस्तर अहवाल मागवण्यात आला. आज रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापन झाल्यानंतर आज विशेष समित्या म्हणून आपण वैकुंठ पाटील आणि उत्तमराव कळंबे यांना आपण विशेष समितीवर यांची निवड केली होती. आज आपण बांधकाम आणि आरोग्य हे रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, तशाच पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन हे आमचे गटनेते वैकुंठ पाटील, तशाच पद्धतीने अर्थ व शिक्षण हे आमचे चंद्रकांतजी कळंबे यांना आपण हे खातेवाटप आज केलेलं आहे. या उक्तीप्रमाणे या देशाचा शेतकरी जर सुदृढ झाला तर निश्चितपणे देश सुदृढ होईल या भावनेतनं कृषी खाते मला मिळालं आहे. निश्चितपणे आपल्या भागामध्ये शेतीप्रधान देश आहे. आपल्या भागामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं झालं आणि शेतकरी जर सुखावला तर खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होऊ शकतो. त्याच्यामुळे मला जे खातं मिळालं आहे त्याच्यामध्ये मी खूप मला समाधानी आणि भाग्यवान समजतो की शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं खातं मिळालं आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी या खात्याच्या नात्याने मिळाली. निश्चितपणे रायगड हे भाताचे कोठार आहे. निश्चितपणे रायगडामध्ये शेतीच्या माध्यमातून नवीन योजना आणि माझ्या शेतकऱ्यांना दिलासा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळणार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आता पहिलं शिक्षण आपण मगाशी ऐकलं. गेले 4 वर्ष जिल्ह्यामध्ये कुठल्याही निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक कारभार होता आणि त्यामुळे 4.5 वर्षातून निवडणूक झाल्यानंतर सगळे सदस्य या ठिकाणी येऊन त्याने आपल्या मतदारसंघातल्या शिक्षणाबद्दल समस्या मांडल्या. त्याची दखल आम्ही सगळ्यांनी, अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, सगळे सभापती आम्ही घेतलेली आहे आणि आम्हालाही ते अवलोकन करून आम्ही निश्चितपणे लवकरच त्यावरती बसू. ज्या ज्या समस्या शिक्षणासंदर्भात सदस्यांनी मांडलेत, सभापतींनी मांडलेत तालुक्याच्या, त्यांना न्याय द्यायचं आम्ही काम करू. आम्ही तिन्ही पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीमध्ये असल्यामुळे आम्हाला आता इथं विरोधक कोण दिसत नाही. त्यामुळे काम करायला सोपं आहे. आमच्यासारख्या सिनियर मेंबरचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा होईल. राहिला प्रश्न अर्थ खात्याचं बजेट आम्हाला खातं मिळायच्या अगोदरच अध्यक्षांनी मांडलं. म्हणजे इतिहासातला मला जवळजवळ 4था टर्मचा अनुभव आहे. अनेक अर्थसंकल्प मी ऐकलेले ते साक्षीदार आम्ही आहोत. त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प 250 कोटी रुपयाचा आहे. त्यामुळे जे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले आहेत ते भाग्यवान मी म्हणायला लागेल. 15 वेतक मी 3.5 वर्षी कोणाला मिळाला नव्हता, तोही आता जवळजवळ 50-60 कोटी रुपये या ठिकाणी आला आहे. साधारण या जिल्ह्याचा सर्वांगीण विविध घटकांचा विकास करण्यासाठी एक भरीव अशी आर्थिक तरतूद या बजेटमध्ये किंवा 15 वेतकाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. उर्वरित शासनाच्या सरकार आमचं आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना मग त्या आरोग्यासाठी असतील, शिक्षणासाठी असतील, कृषी पशुसाठी असतील, पाण्यासाठी असतील, यासाठी आम्ही भरीव निधी आणून जो गॅप पडला मधल्या कालामध्ये तो भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला दाभोली येथे बिबट्या थेट घराच्या स्वयंपाकघरात शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दाभोली येथील विवेक जोशी यांच्या घरात जखमी अवस्थेत बिबट्याने प्रवेश केल्याने
परिसरात एकच खळबळ उडाली। अचानक घडलेल्या प्रकारामुळे घरातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये देखील काही काळ घबराट पसरली होती। हा प्रकार लक्षात येताच विवेक जोशी यांनी प्रसंगावधान राखत घराचे दरवाजे बंद केले आणि तात्काळ वनविभागाला माहिती दिली। त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमी अवस्थेतील बिबट्याला जाळी टाकून वनविभागाच्या पथकाने सुरक्षितपणे जेरबंद केले। दरम्यान बिबट्या घरात शिरल्याच्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 10 एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्य आणि केंद्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। याशिवाय कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे अभिनेता संजय दत्त आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची देखील उपस्थिती असणार आहे। या पार्श्वभूमीवर कणकवलीत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून कार्यक्रमाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। दिनांक 10 एप्रिलला सन्माननीय राणेसाहेब यांचा 74वा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी ते अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत। त्यामुळे यावर्षीचा जो वाढदिवस आहे तो विशेष असा आहे आणि त्यासाठी कणकवलीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे उदय सामंत असतील, असे अनेक केंद्रीय राज्य मंत्रिमंडळातले सगळे मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सगळे आमदार मंडळीसुद्धा उपस्थित राहणार। या वाढदिवसाला राणेसाहेब यावर्षी 75व्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे आजपासून वर्षभर काहीतरी विविध कार्यक्रमांनी त्यांचा अमृत महोत्सव संपन्न करावा असं एक नियोजन आहे आणि ह्या अमृत महोत्सवी वर्षाचा पदार्पण सोहळा 74व्या वाढदिवशी आपण इथे करतोय। त्यासाठी इतकी मान्यवर मंडळी येत आहेत। एक विशेष प्रयत्न आम्ही जे काही वर्षभर उपक्रम दर महिन्याला राबवणार आहोत ते सामाजिक स्वरूपाचे असतील, आरोग्यविषयक असतील, शैक्षणिक विषयामध्ये असतील, अशा अनेक विषयामध्ये आम्ही काम करणार आहोत। पण पहिल्यांदाच आपण या 74व्या वाढदिवसाशी आम्ही एक लोकांना आवाहन केलं आहे की साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पुष्पगुच्छ किंवा अन्य काही भेटवस्तू आणण्यापेक्षा प्रत्येकाने किमान एखादं पुस्तक आणावं आणि ती पुस्तकं सगळी स्वीकारली जातील आणि अशा प्रकारे संकलित जी काही 5-7 हजार पुस्तकं होतील त्या सगळ्या पुस्तकांचं व्यवस्थित आपण सॉर्टिंग करून ती पुस्तकं जिल्ह्यातल्या ग्रंथालयांपर्यंत पोहोचवण्याची आपण व्यवस्था करणार आहोत। असा एक अभिनव उपक्रम त्या दिवशी आहे। समाजात राणेसाहेबांवर प्रेम करणारी, राणेसाहेबांच्या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वावर विश्वास ठेवणारी अनेक मंडळी आहेत। तर ह्या सगळ्या मंडळींना सुद्धा आम्ही विशेष असं सन्मानिका देऊन आमंत्रित केलेलं आहे। दरवर्षी ही मंडळी असतातच, पण यावर्षी त्यांना आपण खास या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे। असे विविध विषय या सगळ्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही राबवणार आहोत। रायगड जिल्ह्यातील नागोठणे नगरीत शाह हजरत मीर मोहद्दीन बाबा उर्स निमित्त भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा उर्स सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। विविध धर्मीय बांधवांनी एकत्र येत बाबांच्या दरबारात माथा टेकत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला। उर्स सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उर्स कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या बहारदार कव्वालीने संपूर्ण वातावरण भारून टाकले। प्रसिद्ध कव्वालांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दरम्यान उर्स निमित्तानं नागोठणे परिसरात मोठी आर्थिक उलाढाल झाली। स्थानिक दुकानदार, फेरीवाले आणि व्यावसायिकांना याचा मोठा फायदा झाला। कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उर्स सोहळा नागोठणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।